प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारा यांचा फार नाही परंतु 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा व्यवहारिक आणि प्रापंचिक लोकाला जर सखल दुःखाची निवृत्ती करायचा असेल आणि परमानंद सुखाची जर प्राप्ती करायचा असेल तर माणसानं जीवनामध्ये जागं झालं पाहिजे। जो माणूस जीवनामध्ये जागा होतो त्याच माणसाला हित कळतं, म्हणून आपुलिया। आणि जर समजा आपलं जाग झाला आणि त्याला हित कळालं तर असं समजावं की त्या कुळामध्ये सात्विकता आहे किंवा सात्विक मुलं जन्मलेली आहेत, ते असं कुळ आहे। आणि एवढंच नाही तर ते मुलं पुढे काय करतात की वट्ट्यावर चवाट्यावर कट्ट्यावर बसून इकडल्या तिकडल्या गप्पा मारत नाहीत, मोबाईल बघत नाहीत, पबजी खेळत नाहीत किंवा रम्मी आपलं मोबाईल खेळत नाहीत, तर ते काय करतील, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। मग जर समजा अशी एखादी व्यक्ती, असं एखादं कुळ, असं एखादं सर्वस्व म्हटलं तर त्याची सेवा करायला या ठिकाणी मला आवडतात। आणि तो आनंद हा वेगळाच आहे असा साधा सरळ असणारा या अभंगाचा अर्थ आहे। विठोबा खर तर हे सत्कार बघून सगळं बघून मलाच घाम सुटला। आता काय बोलावं कसं करावं का नाही ते आता हे असं राहत नाही, पण तुम्ही प्रेमाने केलात नग पण म्हणता येत नाही। एवढे खरंच आपण उत्तराधिकारी आहात का? तुमच्या आमच्या गळ्यात माळा पडाव्यात, एवढी फुलं पडावीत, खरंच आपण तेवढे आहोत का? असो, आपल्याला तिकडे जायचं नाही, थोडंसं वारं आहे त्या वाऱ्याप्रमाणे थोडं वागलं पाहिजे। घेणा गेलं की महाराज का घेणा गेलं म्हणतात आणि घेतलं की का घेतलं म्हणतात, त्याच्यामुळे लय अवघड झाले, करावं का करू नये अशा प्रकारची परिस्थिती असो। आज मौजे हंचनाळ या गावी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपात आयोजन केलेलं आहे। त्या प्रसंगी माझ्यासारख्या अज्ञानी, ज्याला अभ्यास नाही, ज्याला ज्ञान नाही, कुठल्याही गोष्टीचं ज्याला परिपूर्ण असा अभ्यास नाही, अशासारख्या पामराला
माझ्या तुमच्या गावामध्ये या ठिकाणी मला सेवा भेटली त्याबद्दल प्रथमतः मी देवाची या ठिकाणी कृपा मानतो. आणि हंसनाळ गावामध्ये हा सुरू असणारा सप्ताह, या सप्त्यानिमित्त उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी, त्याचबरोबर परिसरातून उपस्थित असणारे या ठिकाणी गायनाचार्य असतील, आमचे नवनाथ महाराज असतील किंवा सर्व उपस्थित गायनाचार्य असतील, ज्यांची पकवाजावर एवढी थाप छान आहे की त्यांची महाराष्ट्रामध्ये छाप आहे. असे कोण आहेत? ते ज्ञानेश्वर माऊलीच आहेत, लक्षात ठेवा. आणि ते जरी मला ओळखत नसले तर मी त्यांना ओळखतो का? त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या शेजारी मी त्या ठिकाणी सेवा करतोय. भरपूर वेळेस त्यांना मी सप्त्यामध्ये प्रकाश महाराजांसोबत, केशव महाराजांसोबत त्या ठिकाणी बघितलेला आहे. त्यांचे मित्र गोविंद आमच्या गावचे आहेत, त्यांचा संपर्क सकाळी झालेला होता. त्याच्यामुळं खूप गुणवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि कसं झालं माहिती आहे का? आता तुम्हाला खरं सांगू का, या कार्यक्रमात सगळे गायनाचार्य, सगळे या ठिकाणी मृदंगवादक पाहिलं का नाही, ते नवरीपेक्षा कलवरी भारी दिसली आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा असो. आपणाला मेन भावार्थाकडे जायचं आहे. आणि या अभंगाचा भावार्थ असा आहे, लक्षात ठेवा, की या अभंगातून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय तुम्हा साधक मायबापांना, व्यवहारिक आणि प्रापंचिक लोकांना दैनंदिन जीवन जर तुमचं सुखी आणि समाधानी करायचं असेल, त्याही पुढे जाऊन सांगतो आनंदी जर करायचं असेल तर माणसानं जागं राहिलं पाहिजे. जागं झाल्याशिवाय माणसाला त्या ठिकाणी हित होत नाही. ही जगद्गुरु तुकोबाराची साधी सरळ या ठिकाणी काय आहे, अभंगाची चिंतन आहे, त्याला आपण व्याख्या आहे असं म्हणूया. जागं होणं म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला अगोदर कळलं पाहिजे. जोपर्यंत जागं होणं हे कळत नाही तोपर्यंत माणसाला हित कळत नाही. मी काय म्हणतोय? जागं होणं हे कळत नाही तोपर्यंत माणसाला हित कळत नाही. मग आता नेमकं जागं होणं म्हणजे काय? शेतकरी शेतामध्ये शेती करतो. शेतकरी शेतामध्ये शेती करत असताना पावसाळा जवळ आलाय म्हणून लगेच मूठ धरतो का पेरायला? काय करतो हो? तुम्ही शेतकरी आहात का सर्वजण? काय करतो शेतकरी? की पाऊस येण्याच्या अगोदर शेतीची मशागत करतो. आणि शेतीची मशागत करत असताना आपल्या जमिनीची धरणी माय त्या ठिकाणी एवढी व्यवस्थितरित्या साफ करतो की एकही केर कचरा त्या ठिकाणी ठेवत नाही, किंवा आपण त्याला काय म्हणतो, तण ठेवत नाही. एवढी सुंदर त्या ठिकाणी शेती कसतो आणि पाऊस पडतो, मग पेरायला लागतो, उत्पन्न चांगलं मिळतं. शेतकऱ्याला उत्पन्न चांगलं मिळालं याचा अर्थ शेतकरी पाऊस येण्याच्या अगोदर शेतीची मशागत केला म्हणजे शेतकरी जागा झाला. जागा झाला, उत्पन्न मिळालं. उत्पन्न मिळालं याचा अर्थ शेतकऱ्याचं हित झालं. शाळेतले विद्यार्थी आहेत, मी गुरुजी आहे. एखाद्या विद्यार्थ्याला 100% जर त्या ठिकाणी प्राप्त करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यानं त्या ठिकाणी जर कोणती परीक्षा आहे, द्वितीय सत्र परीक्षा आहे, वार्षिक परीक्षा आहे, त्यावेळेस त्या विद्यार्थ्यानं जागाहून चालत नाही. त्या विद्यार्थ्यानं पहिल्या घटक चाचणीपासून वार्षिक होणाऱ्या या पूर्ण परीक्षेमध्ये सुरुवातीच्या पेपर पासून, सुरुवातीच्या घटकापासून तो विद्यार्थी जागा झाला पाहिजे, तर तो विद्यार्थी यशस्वी होतो. म्हणजे याचा अर्थ तो त्या ठिकाणी 100पैकी 100% घेतो. 100पैकी 100% जर विद्यार्थ्याला घ्यायचा असेल तर विद्यार्थ्याला सुरुवातीपासून जागा असलं पाहिजे, तर तो विद्यार्थी 100पैकी 100% घेऊ शकतो. अन्यथा विद्यार्थ्याला 100पैकी 100 पडणार नाहीत. ज्याला पडत नाहीत ते जागे नसतात, जागे होत नाहीत, त्याचं हित नाही. विठोबा मला सांगायचे काय, जागं व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा, सहसा मी अभंगाचं चिंतन सोडून बाजूला एक सेकंद जाणार नाही. थोडंसं तुम्हाला सुरुवातीला बोर होईल, पण बोर होऊ देणार नाही, कारण मी गुरुजी आहे. विद्यार्थी जर कंटाळले, आता गरमी होऊ लागली, तुम्हाला रुमालला थोडंसं हे करावं लागेल, तो भाग वेगळा. तुम्हाला बोर मात्र मी कसलंच होऊ देणार नाही, त्याची जबाबदारी माझ्याकडे लागली. ही झोपी तर एकही जाणार नाहीत,
तेही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो. फक्त ध्यान देऊन तुम्ही सर्वजण ऐका, थोडं चिंतनाकडे लक्ष द्या. आपण चिंतन त्या ठिकाणी करणार आहोत. इथं येऊन तुम्हाला विनोद सांगून किंवा दोन गोष्टी सांगून मी जाणार नाही. तुमच्या मनाला कुठंतरी ते शब्द, तुमच्या विचाराला ते शब्द कुठंतरी भोवलं पाहिजेत, याचा विचार या ठिकाणी मी त्या ठिकाणी चिंतन मांडणार आहे. लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबारा काय सांगतात की तू जागा हो. आता जागा हो म्हणजे काय, नेमकं काय जायचे, कुठं जायचे? लक्षात ठेवा. जे माणसं जागे असतात ते माणसं सिद्ध असतात, त्याच माणसाला हित मिळतं. जे माणसं जागे नसतात ते माणसं प्रसिद्ध असतात. मी काय म्हणतोय? जे माणसं जागे असतात ते माणसं सिद्ध असतात. जे माणसं जागे नसतात ते माणसं प्रसिद्ध असतात. आणि प्रसिद्ध असणारे माणसं हित साधू शकत नाहीत, सिद्ध असणारे माणसं हित साधतात. मला सिद्ध व्हायचे, मला प्रसिद्ध व्हायचं नाही. मी कीर्तनकार आहे म्हणून या ठिकाणी चांगलं युट्यूबवरती माझ्या 2 ओळी टाकावं आणि मला प्रसिद्ध व्हावं, ही मुळातच माझी भावना नाही. मला समाजाचा उद्धार करायचा आहे. मला समाजातल्या प्रत्येक समस्याकडे जायचे आहे आणि मला समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला जाग करायचे. ह्याला म्हणायचं सिद्ध होणं. जर तुम्ही नुसतं प्रसिद्धीच्या मागे लागलात तर तुम्ही सिद्ध होणार नाहीत. आणि ज्या वेळेस तुम्ही सिद्ध झालात त्यावेळेस तुम्हाला प्रसिद्धी मुळातच करायची गरज नाही, आपोआप प्रसिद्धी होत असते. सिद्ध झालेल्या माणसाला प्रसिद्ध व्हायची गरज नाही, ते आपोआप प्रसिद्ध होतात. आणि प्रसिद्ध होणारी माणसं सिद्ध होत नाहीत, एक दिवस खाली येतात. मला प्रसिद्ध व्हायचं नाही, मला सिद्ध व्हायचंय. जगद्गुरु तुकोबाराय सिद्ध व्हायचे. भंडारा डोंगरावरती गेले, गाथा निर्माण केली. लोकाचा माता कुठेही नतमस्तक होत नव्हतो, एवढी महान गाथा तुकोबाराने त्या ठिकाणी निर्माण केली, म्हणून ते सिद्ध झाले. ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 20 वर्षापर्यंत जगाला पुरून असं उरेल. आजही अमेरिकेमध्ये ज्ञानेश्वराच्या ओवीवरती लोकांना अनुसंधान साधता नाही गेले. एवढी सुंदर ओवी आहे, एवढी सुंदर ज्ञानेश्वरी आहे. विज्ञानानं काय करावं हे ज्ञानेश्वरी शिकवते. ते ज्ञानेश्वर महाराज प्रसिद्ध नव्हते. त्यांनी युट्यूब काढले नाहीत, त्यांनी मठ काढले नाहीत, त्यांनी संस्था काढले नाहीत. त्यांना लोकांचा उद्धार करायचा होता. ते सिद्ध होते, प्रसिद्ध आजही आहेत. आजही नाही, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत प्रति काय आहेत, सिद्ध आहेत म्हणून प्रसिद्ध आहेत. मग मला काय व्हायचं आहे की मला सिद्ध व्हायचे. आणि सिद्ध होण्याचा परिणाम काय होतो की मला हित साधता येतं. आणि मला जर हित प्राप्त करायचं असेल तर मला जागं राहिलं पाहिजे. एक लक्षात ठेवा. थोडंसं तुम्हाला मी काल परवाच्या किंवा 2-4 वर्षाखालच्या गोष्टीचा या ठिकाणी उलाढाल करतो. जगावर अधिराज्य करणारा अडॉल्फ हिटलर, जर इतिहास कुणी वाचला असेल तर 75% जग काबीज केलं होतं हिटलरनं. 75%. आणि तो हिटलर शेवटी फाशी घेऊन मरतो, आत्महत्या करतो. मला प्रश्न पडला नाही हिटलर आत्महत्या का केला. 75% जग हिटलरनं काबीज केलं होतं. अहो एवढंच नाही, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे म्हणणारे साने गुरुजी काय करतात, आत्महत्या करतात. मला कळलं नाही साने गुरुजीने आत्महत्या का केली. अहो शाळेमध्ये आम्हाला म्हणतात साने गुरुजीचा पिक्चर दावा. श्याम म्हणजे काय? श्याम म्हणजे ममत्व, श्याम म्हणजे प्रेम, श्याम म्हणजे करुणा, श्याम म्हणजे दया, श्याम म्हणजे माणुसकी, श्याम म्हणजेच माणसातला माणूस. आणि तो श्याम कुठं दाखवा, शाळेत दाखवा. आणि ते साने गुरुजी मोठे झाल्यावर आत्महत्या करतात. मला कळलं नाही साने गुरुजीने आत्महत्या का केली नाही. जगाच्या पातळीवर साने गुरुजीचं आज नाव आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो. काल परवा नीतू सिंग नावाचा एक हिरो होता. हा हिरो होता तो. हिरो जागेत काय कहणार ऐका होणार. त्या हिरोनं लोकांना सांगितलं काय, तुम्ही आत्महत्या करू नका, नैराश्य होऊ नका, जीवनात नैराश्य कधीच बाळगू नये, आणि माणसानं आनंदी राहावं, प्रसन्न राहावं, आणि एवढंच नव्हे तर माणसानं चांगलं राहावं, असं म्हणून जगाला एक प्रकारचं नैराश्य दूर करणारा पिक्चर काढला. आणि तोच त्या ठिकाणी हिरो 32व्या मजल्यावरती उडी मारतो आणि आत्महत्या करतो. मला कळलं नाही त्या हिरोने आत्महत्या का केलं. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो. रसायनशास्त्राची प्राध्यापिका होती आणि ती प्राध्यापिका लोकांना सांगत होती माणसानं असं जगलं पाहिजे, हे रसायन असं आहे तसं आहे. आणि तीच प्राध्यापिका 22व्या मजल्यावरून उडी मारते आणि आत्महत्या करते. मला कळलं नाही तिने आत्महत्या का करली. हे जाऊ द्या, हो हे जाऊ द्या. राष्ट्रसंत भय्यू महाराज कोण होते? भय्यू महाराज राष्ट्रसंत होते. या राष्ट्रसंत भय्यू महाराजानं स्वतः गोळ्या घालून घेतल्या. भय्यू महाराजानं, तेही अध्यात्मातल्या लोकांना गोळ्या घालून घ्यावं का हो? संसार तो फलकट आहे, दुःखमूळ आहे, संसारात प्रेम नाही, मुलं तुमचे नाहीत, बायको तुमची नाही. याच्याही पुढे जाऊन सांगतो देव तुमचा आहे म्हणणाऱ्या लोकांना फाशी घ्यावी का? मला कळलं नाही.
भैयू महाराजांना का पाशी घेतली. त्याच्याही पुढे जाऊन तो माफी मागून सांगतो, जगद्गुरु तुकोबराय यांचे वंशज तिने आत्महत्या केली. का केली मला हेही कळलं नाही, कारण पुढे आपण पाहणार आहोत. आणि काल महाराष्ट्राला वेड लावणारी घटना घडली. महाराष्ट्राला अख्खा महाराष्ट्र नाही, संपूर्ण भारत देश त्या ठिकाणी चिंतित आहे. ते म्हणजे कोण? डॉक्टर वळसंकर, सोलापूरचे. आत्महत्या केली का कोण मारलं हे माहित नाही, पण 2 गोळ्या झाडून ते मेले असं म्हणतात. आणि मला सांगा, आज मंत्र्याकडे हेलिकॉप्टर नाही, पण त्यांच्या घरी 2 हेलिकॉप्टर आहेत, विमान आहेत, विमान. 5 एकर मध्ये दवाखाना आहे. काय कमी आहे? त्या माणसानं आत्महत्या करावी का हो? कारण सांगतो, मेन मुळावरतो, या लोकांनी जागे न होता हित पाहिलं. या लोकांनी जागे न होता हित पाहिलं. माझा मुलगा म्हणून ते प्रयत्न करू लागले, पण मुलगा तुझा नव्ह. संपत्ती मला मिळवायची आहे, प्रसिद्धी मला मिळवायची आहे, जगाचा बाप मला व्हायचे आहे म्हणून हिटलर पळू लागला, पण त्याला होता आलं नाही. तो प्रसिद्धीच्या मागे लागत होता, आत्महत्या करावी लागली. स्वामी गुरुजीने का केली मला माहित नाही, भैयू महाराजांना का केली मला माहित नाही, किंवा आपले तुकाराम महाराजांच्या वंशजांनी का केली मला माहित नाही. मला एवढंच सांगायचे, जे माणसं जागे न होता हित साधतात ते माणसं अर्धवट जगतात, आणि जे माणसं जागे राहून काम करतात ते माणसं स्वतःही प्रसिद्ध होतात, समाजालाही दुःखाच्या बाहेर करतात, आणि लोकांना सत्याची वाट जागवतात. म्हणून काकड्यामध्ये प्रमाण आहे. नवनाथ महाराज कोणतं? उठा उठा जागे वारे आता, जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माता, सुख विव्यथा जन्माच्या, सुखवियथा जन्माच्या, सुख विव्यथा जन्माच्या, सुखवियथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, पुत्र जन, पुत्र उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, सुख विविधा जन्माच्या, जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता, सुखवियथा जन्माच्या. संतांनी तुम्हाला जाग केलं लक्षात ठेवा, पण जागं व्हायचं का नाही ते तुम्ही ठरवा. जागं व्हायचं का नाही ते तुम्ही ठरवा. स्वयंपाक तुमच्यापाशी आणून ठेवलेला आहे, घास तुम्हाला घ्यायचे का तिनेच घास घालावा मध्ये. मला काय व्हायचे? मला सिद्ध व्हायचे, त्यासाठी मला जागं झालं पाहिजे. आणि जर मला जागं व्हायचं असेल आणि मला हित साधायचं असेल, तर त्या अगोदर प्रत्येक गोष्ट माणसाला कळली पाहिजे. माणूस अगोदर आपला तो काय आपण म्हणतो आपला आपण करावा विचार, आपला म्हणजे स्वतःला ओळखलं पाहिजे. जर तुम्हाला हित साधायचं असेल, तुम्हाला जागं व्हायचं असेल, जागं होऊन हित साधायचं असेल, तर अगोदर तुम्हाला ओळखलं पाहिजे तुम्ही कोण आहात. हु आय एम, हु आय एम, मी कोण आहे, मला कुठं जायचे. सुंदर पकवाज वाजवतात. तुम्हाला कळालं का तुम्ही पकवाज होणार म्हणून वाजवणार म्हणून? खरं सांगायचं, त्यांना कळलं नव्हतं, पण त्यांना वळालं. त्यांना कळलं नव्हतं पण त्यांना वळलं म्हणून ते जागे झाले. आणि जागे झाले म्हणजे याचा अर्थ सुंदर पकवाज शिकले. मी सांगितलं कळालं तुम्हाला? थोडस माझी भाषा वर आहे बरं का. म्हणजे मला जर माझं काही कळत नसेल तर अगोदर वळलं पाहिजे. मला काहीच कळत नाही हो, तर वळलं पाहिजे. वळलं की माणसाला मिळतं
आणि माणसाला मिळालं की सगळं कळतं, आणि सगळं कळालं की कळतं मी कोण आहे. आणि त्यावेळेस माणसं मार्गक्रम करू शकतात. ज्ञानेश्वर महाराजांनी हेच केलं. अगोदर त्यांना कळलं नाही, ते वळले फक्त, मग मिळालं, मग त्यांना हित कळालं, मग समाजाने डोक्यावर घेतलं. लक्षात ठेवा, मला तेच करायचे, मला स्वतःच अगोदर मला कळून घ्यायचे. मी डॉक्टर आहे, एखादा मुलगा डॉक्टर होतो, त्याला डॉक्टर आहे कळायलाच का, पण वळतं ते अभ्यासाकडं, आपोआप डॉक्टर होतं. इंजिनियर कडे वळतं, आपोआप इंजिनियर होतं. का हो, या लोकांना अगोदर वळले हे लोक. पण काय काय लोकाला कळत नाही, हेच कळत नाही. मी काय म्हणतोय, काय काय लोकाला कळत नाही, हेच काही कळत नाही. मग काय मिळणार आहे सांगा बरं त्याला. म्हणून तुकोबाराय सांगतात, जर तुला काही कळायचं असेल तर तू अगोदर स्वतःला ओळख. आणि स्वतःला ओळखायचं असेल तर ते तेवढं सोपं नाही. स्वतःला ओळखण्यासाठी माणसानं आत्माची शुद्धी केली पाहिजे, विचाराची ताकद वाढवली पाहिजे, संस्काराचं बीजाचं रोपण केलं पाहिजे, आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो चांगल्या मार्गावर राहिलं पाहिजे, तर माणसाला कळतं. आता बघा बरं का, एक ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर ओवी आहे. ओवी अशी आहे, लक्षात ठेवा, की कासवीचे तूप जेवी, कासवीचे तूप जेवी, आकाश घाली पापेवे, आणि वांजुटीचे बाळ खेळी, रुजना करी रया. काय व्हायचा अर्थ काय कळाला का? कासवीचे तूप जेवी. कासवीचं तूप कधी पाहिले का तुम्ही? जी दूधच देत नाही ती तूप देणार आहे का? आणि हे आकाश आहे, एवढं मोठं आकाश आहे, आणि ते आकाश कुठं घालणार आहे? म्हणून मी एका धान्याच्या कोठरीमध्ये घालता येईल. एवढं मोठं आकाश आहे, धान्याच्या कोठरीमध्ये घालता येईल. बर, त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की वांजुटी बाई आहे, वांजुटी जिला आपण लेकरू होत नाही, मला सांगा तिला लेकरू होतं, आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की ते रडतं आणि खेळतं. म्हण असं होईल का हो? पण जगद्गुरु आपलं तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात असं होतं. कधी? ते माझं गुह्य समजले. ते गुह्य समजलं मला केव्हा? जेव्हा मला मी कोण आहे हे कळलं, त्यावेळेस मला काय होईल? आकाश घाली पापेवे. जेवढं आकाश तुम्ही त्या ठिकाणी घालू शकता एवढी ताकद तुमच्यात निर्माण होते. कासवीचं तूप देखील तुम्ही जेवायला आणू शकता, एवढी ताकद तुमच्यात निर्माण होते. तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, वांजुटीला लेकरं झाल्यास देखील ते होऊ शकतं, ते खेळू शकतं, ते रडू शकतं, एवढी ताकद असते. ते फक्त माणसाला काय केलं पाहिजे की सुरुवातीला त्या ठिकाणी ते कळलं पाहिजे. हे कळलं की या सगळ्या गोष्टी होतात. म्हणजेच याचा अर्थ लात घालल तिथं पाणी काढल, किंवा प्रयत्ने वाळूचे कण रगडिता. वाळूतून तेल गळतं का? गळतं का तेल? पण प्रयत्नानं काय होतं की तुम्हाला जे गोष्टी अशक्य आहेत त्या शक्य होऊ शकतात. एवढी ताकद प्रयत्नात असते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय ते सांगतात, जर तुला तुझं हित करायचं असेल तर तुला काय करावं लागल? जागा झालं पाहिजे. जोपर्यंत तू जागा होत नाही तोपर्यंत तुला हित करता येत नाही. अभंगाचं पहिलं चरण. आपुली अहिता वासे जागता, आपुली अहिता वासे जागता, आपली आई जोसे जागता, आपली आई जोसे जागता. धन्य माता पिता दयातिया, धन्य माता पिता दयातिया, धन्य माता पिता दयातिया, धन्य माता पिता दयातिया. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र
ओ धन्य माता पिता अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात की तुम्हाला तुमचं हित करायचं असेल तर जागं व्हायला. तुम्हाला आता जागं होणं आणि हित ह्या गोष्टी कळाल्या, पण जागं केव्हा झालं पाहिजेत आता हे आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय चिंतन खूप महत्त्वाचा आहे. गोड आहे, लक्ष देऊन सर्वजण ऐका. मुली आपसात कोणी बोलू नका. मला सगळं कळतंय, मी गुरुजी आहे, मला मागे देखील डोळे असतात, त्याच्यामुळं मी सांगतोय कुणी आपसात बोलू नका. जर बोलून सांगून जर ऐकत नसेल तर छडीने मारतो, पण इथे छडी नाही का करू आता, समजा घेऊन यायला लावतो. असो हां, तुम्ही बोलू नका त्या ठिकाणी, एवढंच. चिंतन खूप गोड आहे. असो तर जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात की तू जागा हो. केव्हा सांगतात? अगोदर धन कमवताना जागा हो. मी साधं कीर्तन करणार आहे, मी पुढेही जाणार नाही, तुम्हाला फक्त समजेल उमजेल अशाकडे जाणार आहे. मला जागा व्हायचे, ते धन कमवताना जागा व्हायचे. ज्याच्यासाठी आपण धन कमवलात, ज्यांच्यासाठी आपण सगळ्या एवढा अट्टहास करू लागलात, ते कमवताना मी कसं कमवलं पाहिजे? ते कष्टाचं असलं पाहिजे. जोडो नियधन उत्तम व्यवहारे, जोडो नियधन उत्तम जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात जोडून या धन उत्तम व्यवहारे. मी सांगतोय काय, ज्याला हित करायचे त्यानं धन जोडत असताना जागा असलं पाहिजे. एक मोबाईलवरती मेसेज वाचला किंवा एका पेपरवरती एक दिवशी मेसेज वाचला, तुम्ही भरपूर धन कमवा, तुमच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट जरूर असावा, पण त्याच्या मागे कुणाचा तळतळाट नसावा, असं धन कमवा. बस, तुम्हाला कधीच काही कमी पडत नाही. अहो, ज्या माणसाने अवमार्गाने कमवलेलं आहे त्याच्या घरात जाऊन बघा तुम्ही. आता फक्त नुसतं बघायचं घरात जाऊन. देव स्वतःवर येऊ देत नाही, देव तुझ्या कर्मावर नेतो. तुमच्याकडे येऊ देत नाही देव, तुम्हाला कळू पण देत नाही. त्रास असा देतो की तुमच्याच कर्माचे फळ तुम्हाला भोगलेले देखील कळत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात की बाबा, तुला हित करायचं असेल तर तू धन जोडताना जागं राहिलं पाहिजे. कुणासाठी करतोय, कशामुळे करतोय? आतापर्यंत ज्यांनी माझा मुलगा, माझी पत्नी, माझं घर, माझी 4थी प्रॉपर्टी, माझी 5वी पिढी, याचा अर्थ कसल्याही पद्धतीने त्यानं धन गोळा केले, त्या लोकांच्या घरात जाऊन बघा तुम्ही, त्यांना खाता येतं, सगळं महल असतो पण झोप लागत नाही.
अहो प्रत्येक महलावर 7 मजली महल आहे. 7 मजली महलावर 7 मजली कॉट आहेत. काटवर मखमली गादी आहे. गादीवर असे फुलं लावलेली आहेत आणि झोपायचे आहे. पण झोपताना विचार करतो जमत नाही झोपाय का. डॉक्टर सांगतं मनक्यात गॅप आहे, तुला कॉटवर झोपता येत नाही. 7 मजली बिल्डिंग आणि 7 कॉट आहेत, त्याला मनक्यात गॅप आहे, झोपता येत नाही. 6 साखर कारखान्याचा चेअरमन आहे. सगळे घरात पाहुणे आले आणि सगळ्याला चहा करायला सांगितलं. अगं पाहुणे आलेत, गोड सुंदर चहा कर, सगळ्याला चहा कर गोड, पण मला करू नको. बीपी आहे, मधुमेह आहे, शुगर आहे. 6 साखर कारखान्याचा चेअरमन आहे, पण साखरेचा चहा पिता येत नाही. का हो. आता साखर सगळ्याला झाले, तो भाग सोडून द्या, पण माझ्या म्हणण्याचा भाव समजून घ्या की जे तुम्ही धन गोळा करतात ते धन हे चांगल्या मार्गाने जर आलं तर तुम्ही जागे झालात आणि त्या जागे झालेल्या धनानं तुमच्या जीवनामध्ये हित होतं. जगद्गुरु तुकोबारायांनी असणारी सावकारकी नदीमध्ये इंद्रायणीमध्ये बुडवून टाकली. दुष्काळ पडला, सगळे त्या ठिकाणी असणारे अन्नधान्य लोकांना देऊन टाकलं. धन बक्कळ होतं, भरपूर होतं. 5000 एकर जमीन सासरवाडी होती मध्ये, घरामध्ये महाजनकी पद होतं. तेवढं धन त्याने काय केले, सगळ्या लोकांचा उद्धार व्हावा, सगळ्या लोकांना दुष्काळात त्या ठिकाणी अन्न मिळावं म्हणून जेवढं त्या ठिकाणी असणार धन आहे ते लोकांना वाटून टाकलं. त्याला म्हणायचं धन कमवणं आणि दान करणं. जगातली पहिली सावकारकी आहे, जगातली पहिली बँक कर्जमाफी करणारी आहे, ते म्हणजे माझे तुकोबाराय आहेत. दुष्काळाच्या काळात होतं तेवढं सगळं नेऊन टाकलं. कर्मवीर भाऊराव पाटील एक गरीबाचे पोर आहेत, ते गरीबाचे पोरं शिकावे म्हणून बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढतात आणि त्या लेकराला त्या ठिकाणी त्या संस्थेमध्ये शिकवण देतात. धन होतं, लोकाला कसं वाटावं ते कळालं म्हणून या लोकांची आज नाव आहेत. मला सांगायचं काय की धन कमवताना तुम्ही काय केलं पाहिजे, फक्त जागा राहिलं पाहिजे. विठोबा रखुमाय ठोमार रखुमाय ठोमार रखुमाय ठोमार ज्ञानेश्वर महाराजाला माहित असेल. आता निघाल्याच विषयी सांगतो का, तुम्ही जागे व्हावं म्हणून सांगतो. आपल्या पंचक्रोशीमध्ये एक सावकार होता, नाव घेत नाही, फक्त तिकडे चालू आहे का ते इथलंच आहे ना, फक्त चालू करू नका. सावकार होता, सावकार एवढा मोठा सावकार होता, एवढा मोठा सावकार होता, लक्षात ठेवा की एवढी कमाई केली त्यांनी, लोकांची सगळी शेत आपल्या नावावर करून घेतली. ज्या लोकांना 2 रुपयानं पैसे द्यायचे त्या लोकांना 5 रुपयानं पैसे दिले. काहीच नव्हतं, एवढं कमवलं सांगूच नका. मजल्यावर मजला, मजल्यावर मजला, अख्ख्या 2 जिल्ह्यामध्ये तो सावकार प्रसिद्ध झाला. सावकार प्रसिद्ध झाला, पण एवढंच केलं की जे कमवलं ते लोकांच्या मुंड्या वाळून कमवलं. एखाद्या मुलीचं लग्न करायचे तर 2 रुपये टक्क्यानं पैसे, रुपये टक्क्यानं पैसे द्यावं लागतं. 10 रुपये टक्क्यानं पैसे अगोदर व्याज काढून घेतलं आणि मुद्दल नंतर घेतलं. मुद्दल नंतर आणि अगोदर व्याज. लग्न असेल, शिक्षण असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने असं केलं. आज मला सांगा, त्या इथं हजारो कोटीची प्रॉपर्टी होती, त्या व्यक्तीचं नाव घेतलं म्हणलं की लोक सळसळा कापत होते. एवढी श्रीमंती त्या लोकांकडे होती. डोळ्या देखत त्याची मुलं आज गाड्यावर काय करतात माहिती का, केळी विकतात. केळी विकतात, केळी. काय हो सांगा, तुम्ही कोणत्या मार्गाने धन कमवला. म्हणून जगद्गुरु तुकोबारे सांगतात की तुम्ही धन कमवताना जीवनात जागे व्हा. जोपर्यंत तुम्ही धन कमवताना जागे होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला ते हित सापडत नाहीत. म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या गोष्टी तुम्हाला मिळत नाहीत. साधी गोष्ट आहे, जाताना 500ची नोट मिळाली तर मागे पुढे पाहतो, खिशात घालतो, आपण असे आहोत. आपल्याला हित कळल. हित कळणं सोपं नाही बरं का. तेवढं तुम्ही म्हणतात कळणं तेवढं सोपं आहे, तेवढं सोपं नाही. त्याला खूप त्या ठिकाणी अट्टहास करावा लागतो. त्याला जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबा राहावं लागतं. इथून जाताना मी विचार करतोय कीर्तन करून की हंचनाळ मधून मला पाकिट किती मिळेल, सुख लागल, समाधान लागल, हित कळेल. मी जर पाकिटासाठी कीर्तन करत असलो, मी जर पाकिटासाठी सप्त्यात जात असलो तर मला वाटत नाही की मी जागा आहे आणि मला हित कळतंय. याचा अर्थ असा आहे की माणसानं प्रत्येक वेळी जागा असताना, धन कमवताना जागा असलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन सांगतात की तुमची मुलं आहेत, मुलं बाळ घडवताना जागा असलं पाहिजे. तर त्या कुळामध्ये काय होईल,
सात्विक मुले जन्मतील. अभंगाचं कुळी दुसरं. कन्या पुत्र होती ते सात्विक. कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक. दयाचा हरीख वाट देवा. दयाचा हरीक वाट देवा. दयाचा हरीख वाट देवा. दयाचा हरीक वाट देवा. कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक. 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 आपुले कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. दयाचा हरीख वाटे देवा. दयाचा हरीख वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. दयाचा हरीक वाटे देवा. दयाचा हरीख वाटे देवा. तर जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात, लक्षात ठेवा की जागं असताना तुम्हाला जर हित कळालं तर ते हित करत असताना तुम्हाला हित व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल की धन कमवताना जागा असलं पाहिजे. त्याच्या पुढे सांगतो, धन कमवताना जागा असलात तर तुमच्या कुळाचा उद्धार होईल. अशा प्रकारची मुलं तुमच्या कुळामध्ये जन्मतील आणि तुमचा झेंडा हा पुत्र जन्मावा ऐसा गुंडा की त्याचा लागावा त्रिलोकी झेंडा. असे पुत्र तुमच्या कुळामध्ये जन्माला येतील. केव्हा? जेव्हा तुम्ही धन कमवताना जागे असलात. जर कुणाचे तोंड मारून कुणाचं त्या ठिकाणी तळतळाटून करून आलात तर तुमच्या कुळाचा कधी नायनाट होईल हे काही सांगता येत नाही. म्हणून जागं व्हायला सांगतात. आता जागा रे बहिनो जागा. आता जागा रे बहिनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या नाडोनी भाग. आता जागा रे बहिनो जागा. आता जागा रे बहिनो जागा. चोर निजल्या हो चोर निजल्या. चोर निजल्या नारोनी जागा जागा जागा. आता जागा रे बहिनो जागा. आता जागा रे बहिनो जागा. भरपूर प्रमाण आहेत जगजोगी जगजोगी जाग जाग बोल. भरपूर प्रमाणात जागे होण्याची. पण मला जागा कधी व्हायचे, मला हित करायचे तेव्हा मला जागा व्हायचंय. तर सांगतात की तुम्ही धन कमवताना जागे व्हा तर तुमच्या कुळामध्ये हे सात्विक मुलं जन्मतील. एक लक्षात ठेवा, संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहिले आजही तुमच्या आमच्यामध्ये आहेत. याचा अर्थ त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मुलाचा सांभाळ करत असताना जागे झाले. एवढंच नाही तर आपल्या मुलासाठी त्यांनी आत्महत्या केली. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजाला ज्ञानेश्वरी लिहिता आली. तेव्हा कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. आणि आताचे तुमचे पुत्र बघा कसे आहेत का नाही ते विचार करू नका. इथले सांगत नाही मी, तिकडे राक्षाकडे सांगतो, गंगेकडे सांगतो.
इथलं असं कशाला सांगू, इथंच कीर्तन करून तुमच्या गावात सांगू कशाला, तिकडले गंगेकडले सांगू आपण. असो, तर लक्षात ठेवा, कधी कधी महाराज दुःख वाटतं, दुःख. तुम्हाला एक किस्सा सांगतो, मी जास्त वेळ घेत नाही, चिंतन सोडून 1 मिनिट बाहेर जात नाही. की एक काल परवा मी पेपरवरती बातमी पाहिली. बातमी अशी होती की तळपयाची आग मस्तकाला गेली, मन करमत नव्हतं, मन त्या ठिकाणी बेचैन झालं, काय करावं कळत नव्हतं, कुणासाठी करालो आपण, काय करतो आहोत याचा विचार त्यावेळेस माझ्या मनामध्ये सारखं मला त्या ठिकाणी एक प्रकारचं टोचत होता. एस टीमध्ये तसंच बसलो आणि अर्धी बॉटल पाणी पिलो आणि सुटकेचा श्वास सोडला. बातमी होती काशीतल्या विश्वनाथ बुवाची. काशीतले विश्वनाथ शास्त्री का विश्वनाथ बुवा, ज्यांना साहित्यिक आहे, ते 100 पुस्तकं लिहिले. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की त्यांना महाराष्ट्र सरकारने, भारत सरकारने अनेक पुरस्कार दिले. काशीमध्ये ते राहत होते, वृद्धाश्रमात राहत होते. वृद्धाश्रमामध्ये त्यांचा मरण झाला. त्यावेळेस त्यांची प्रॉपर्टी ही हजारो कोटीची प्रॉपर्टी होती आणि त्यांच्या मुलाबाळाला बोलवलं गेलं की तुमचे वडील या ठिकाणी अंतकाळी आलेले आहेत, मेलेले आहेत आणि यांच्या अंत्यविधीला या. त्यांचा मुलगा काय होता, चांगला सॉफ्टवेअर इंजिनियर होता, तोही आला नाही. मुलगी एका चांगल्या वकील होती, एका चांगल्या त्या ठिकाणी एका क्षेत्रामध्ये वकील होती, तिलाही बोलवलं, तेही आलं नाही. लक्षात ठेवा, ज्यांची हजारो कोटीची प्रॉपर्टी होती, ज्यांची अनेक प्रकारचे त्या ठिकाणी बंगले होते, साहित्यिक होते, त्यांच्या अंतकाळाच्या वेळेला त्यांचा मुलगा आला नाही ना मुलगी नाही. आले ते वाटणीच्या वेळेस. मग प्रश्न पडतो, तुम्ही धन कमवताना, मुलं शिकवताना तुम्ही जागे आहात का? जोपर्यंत तुम्हाला हे सुरुवातीपासून कळणार नाही, ही गोष्ट आहे विश्वनाथ बुवाची, तुमची आमची नाही. ज्याच्याकडे एवढे हजारो कोटीची प्रॉपर्टी आहे त्याच्याकडे आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय काय की जागा व्हा. केव्हा? तुम्ही धन कमवताना. उद्याही तुमच्यावर वेळच येणार नाही, तुम्ही आत्महत्याही करणार नाहीत, तुमचं हित आपोआप साधून जाईल. तुम्हाला जगद्गुरु तुकोबारायांना कळालं या संसारात आता काहीच नाही, सगळं सोडून दिले. पत्नी दुसरेही केलेले होते, सोडून दिले. दुष्काळ पडला. ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबारायाकडं महाजनकी होती, पैसे होते, सर्वस्व होतं, त्यावेळेस त्या ठिकाणी तुकोबारायाला लोक सलाम करायचे, तुकोबाराय जवळ यायचे, गप्पा मारायचे. ज्यावेळेस तुकोबारायांनी समाज चांगला व्हावा म्हणून सगळं लोकाला देऊन टाकले आणि देऊन टाकल्यानंतर ज्यावेळेस तुकोबायापाशी रुपया जो नव्हता, रुपया 1 रुपया नव्हता, ज्यावेळेस तुकोबारायापाशी हजारो रुपये होते त्यावेळेस लोक यायचे आणि रुपया नव्हता त्यावेळेस एकही लोक त्या ठिकाणी येत नव्हते, गप्पा मारत नव्हते. त्यावेळेस तुकोबारायाला कळालं जन हे सुखाचे आता काहीच काम नाही. म्हणून ते जागे झाले आणि जागे होऊन हित करण्यासाठी भंडारा डोंगरावर गेले आणि त्यांना त्यावेळेस कळालं माझ्याजवळ सगळं होतं. त्यावेळेस लोक आले. जीवनात असं कधीच होऊ नये बरं का. अगोदर श्रीमंती आणि नंतर गरिबी. अगोदर श्रीमंत असेल आणि नंतर जर गरीब होत असेल, पृथ्वी तलावर त्याच्यासारखा नरक कुठंच नाही. गरिबीतून श्रीमंत व्हावं, परंतु श्रीमंतीतून गरिबी माणसाला कधीच येऊ नये. अशी गरिबी जगद्गुरु तुकोबारायाला आली होती आणि तुकोबाराय तेच भंडारा डोंगर गाठले आणि तिथं देवाला नमस्कार केला. देवा मला सांग, माझ्यापाशी एवढं होतं, माझं कुणी आहे का? माझी पत्नी नाही, माझं मुलगा नाही, माझं बाळ नाही, माझी बहीण नाही. नाही रे, आहेत का कुणी कुणाचे? नाही रे, कुणीच नाही कुणाचं. म्हणून जगद्गुरु तुकोबाला कळालं. त्यावेळेस जगद्गुरु जागे झाले. याचा अर्थ तुकोबारायाच्या हातात गाथा आली आणि गाथा अशी आली की आज समाजानं डोक्यावर त्यांच्या माथेवरती गाथा घेऊन जावं. आणि जगद्गुरु तुकोबारायाचा आज अभंग जर येऊन म्हणला तर एका माणसाला त्या ठिकाणी एका कीर्तनकाराला 10,000 रुपये आहेत. एका पकवाजानं त्याचा गायन वाजवला तर त्याला 5,000 रुपये आहेत आणि एका गायकानं ते जर वाजवला तर त्याला 2,000 रुपये आहेत. म्हणजे यांची फीस 2,000 असं सांगत नाही बरं का मी, यांची 5 आहे असं सांगत नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं? जागे झाले. नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला,
हरी भजनी ढवळीले जग हरी भजनी ढवळीले जग धर्म केला धर्म केला हरी भजनी हरी भजनी मी मेन मुद्द्यावरती लक्षात ठेवा. या लोकांनी काय केलं, जागे झाले, हित कळालं, त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की समाजाचा उद्धार झाला. हे जागे झाले, त्यांना हित कळालं, समाजाचा उद्धार झाला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना लोकांनी किती त्रास दिला. भिक्षाम देहे म्हणून जायचे. त्यावेळेस लोकांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीत भिक्षा न टाकता माती टाकावी. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो चिखल टाकावा. अहो इंद्रायणी त्यांना आंघोळ करू देऊ नये. हो का, संन्याशाची पोर आहेत म्हणून. इतका त्रास दिला, इतका त्रास दिला. या त्रासातून त्यांना कळालं की हे असं असं आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या गोष्टींना कळालं, हित कळालं, समाजासाठी काय आहे ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या. आणि शेवटी त्याने ज्ञानेश्वरी नावाचा भावार्थ दीपिका किंवा त्याचबरोबर असणारे काय आहेत की चांगदेव 65 असे ग्रंथ लिहिले. आणि लिहिल्यानंतर ज्यावेळेस ज्ञानेश्वरी निवृत्तीनाथाच्या पायावरती जवळ ठेवली आणि ठेवल्यानंतर त्या ठिकाणी दादा असणारा हा अमृतरूपी ग्रंथ लोकांना मी केलेला आहे आणि लोकांनी हा वाचावा, त्याचा उद्धार करावा, एवढंच त्या ठिकाणी माझं हित आहे. त्याच्याही पुढे जाऊन जनाबाई सांगतात, काय म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. वाचेल जो कोणी आणि जणी त्याशी लोटांगणी. त्या जनाबाई म्हणतात ज्ञानेश्वरी वाचलं पाहिजे. बरं ज्ञानेश्वरीमध्ये आहे ताकद तेवढी. आणि त्या ज्ञानेश्वरी ज्यावेळेस निवृत्तीनाथापाशी जाते त्यावेळेस निवृत्तीनाथ म्हणतात की ज्ञानेश्वरा तू ज्ञानेश्वरी केलास, बोल तुला आता काय पाहिजे, तुला जे पाहिजे मागल ते मी तुला देऊ शकतो, तुला माग. ज्ञानेश्वर महाराज हिरमुसले, 2 मिनिट थांबले आणि दादाकडे पाहिलं. दादा एवढा ज्ञानरूपी असणारा ग्रंथ मिळालेला आहे, तुला काय मागू रे मी, पण मागतो. मागायला सुरुवात केली. आता विश्वात्मके येणे वागेदने तोषुणी मज द्यावी पसायदाने. पुढची ओवी खूप सुंदर आहे. जे खळांची का हो हे का लिहि असतील बाई. जगद्गुरु तुकोबाराय त्याच्या पुढे ज्ञानेश्वर आहे. मला तर असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांना असं म्हणलं पाहिजे, दादा मी पसायदानामध्ये असं मागतो, ज्या लोकांनी मी भिक्षा मागायला गेलो होतो त्या लोकांनी शेण टाकला, त्या लोकांचं वाटोळ होऊ दे. दादा असं केलं पाहिजे. मी घरामध्ये त्या ठिकाणी राहत होतो, झोपडीचे दार बंद करून अनेक गोष्टी त्या ठिकाणी आत्मसात प्रयत्न करण्यात केल्या. त्या लोकांनी येऊन मला झोपडीजवळ त्रास दिला, एवढा गावाच्या बाहेर काढलं. न्याय मागण्यासाठी आम्हाला कुठं जावं लागलं, पैठणला जावं लागलं. त्या लोकांचं तो वाटोळ केलं पाहिजे. असं ज्ञानेश्वर महाराज लिहिले का. यवना अंगावरी थुंकला प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला. अंगावरी थुंकला प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला. अंगावरी थुंकला प्रसादेवने मुक्त केला, प्रसादेवने मुक्त केला. एवढ्या अंगावरी थुंकला प्रसाद देवने मुक्त केला, एवढ्या अंगावरी थुंकला प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला. या लोकांनी भरपूर त्रास दिला ज्ञानेश्वर महाराजांना, तुकोबारायांना मंबाजी भटानं थोडा त्रास दिला का. तुकोबारायाला मारलं होतं मंबाजी भटानं का, म्हैस माझ्या कुठं आलेली आहे, रानात किंवा बागेत आलेली आहे म्हणून मारलं होतं. मारल्यानंतर इतकं मारलं होतं की जाऊन मंबाजी भट्ट झोपले. झोपल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय आपल्या पत्नीकडे गेले आणि पत्नीला म्हणाले, आवले माझी काय चूक होती ग, त्या मंबाजी भट्टानं मला एवढं मारले, सांगूच नको. दाखवलं तर सगळी पाठ लाल भून झालेली होती.
रात्रभर त्या ठिकाणी जिजाबाई शेकत होत्या आणि शेकत असताना म्हणले थांबा, त्याच्या घरी जाते आणि त्याला जाऊन त्या ठिकाणी बघते म्हणले. बाया लय बाहेर बघते आता. आता बोलायचं मला लय बरोबर, मी थोडंसं बोलणार नाही, टाळतोय मी का तर लक्षात ठेवा. मग बघते म्हणले. नाही म्हणले तसं नाही, तू जाऊ नकोस, मी जातो माफी मागायला. जगद्गुरु तुकोबाराय कुठे गेले? मंबाजी भट्टाच्या घरी गेले. तुकोबारायला पाहिलं आणि पाहिल्यानंतर काय सांगतोय की एक सेवक सांगतोय तुकोबा आला, आता मारतो का की मंबाजी भट्टाला? म्हणले मला मारायचं नाही, मला मंबाजी भट्ट कुठे दाखवा. मंबाजी भट्टाच्या खोलीपाशी जगद्गुरु तुकोबारा गेले. मंबाजी भट्ट झोपलेले होते आणि झोपलेल्या मंबाजी भट्टापाशी गेले आणि मला मारून मारून असणारे या मंबाजी भट्टाचे हात त्या ठिकाणी दुखत असेल म्हणून हात चेपले. 2 तास हात जगद्गुरु तुकोबारायानं चेपले, पाये चेपले. एवढंच नाही, मालिश केली, सेवा केले आणि निघून गेले जगद्गुरु तुकोबाराय. आणि निघून गेल्यानंतर त्यांना कळालं, अरे मला गाढ झोप लागली होती. कोण आलं होतं रात्री सेवा करायला? का माझी पत्नी आली होती का कोणता सेवक आला होता? त्याला मी त्या ठिकाणी बिदागी देतो, सांग कोणता सेवक होता? त्यावेळेस सेवकानं सांगितलं कुठला बिदा काय सेवक नव्हता ना तुमची पत्नी नव्हती. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय आले आणि तुमचे पाये चुकून गेले. चित्त शुद्ध तरी सर्पमित्र होती, व्याघ्रण खाती सर्पतया. का सांगतोय ज्ञानेश्वर महाराज तुकोबाराय? ह्या लोकांनी जागे झाले म्हणून हित कळालं, हित कळालं म्हणून समाजाचं हित झालं. मला जर समाजाचं हित करायचं असेल आणि मला जर लोकांचं कल्याण करायचं असेल तर मी अगोदर जागा झाला पाहिजे, मला कळलं पाहिजे, तेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात. जागं होणं तेवढं सोपं नाही. आता तुमच्या हातात मोबाईल आहे. आता 2 दिवस प्रत्येक बायापासला आणि प्रत्येक पुरुषापासला आणि प्रत्येक मुलापासला मोबाईल सगळ्या हंतनाळमधले मी घेऊन जातो. नवनाथ महाराज या गावाची लोकसंख्या किती आहे? किती आहे? 2000-2500. सगळ्यांनी मोबाईल माझ्यापाशी द्यायचं उद्या आणि 8 दिवस मोबाईल वापरायचं नाही कुणीच. 8 दिवस मोबाईल वापरायचं नाही. बघा बरं तुम्ही वापरता, उगो बंद ठेवा. येडे हो चाले येडे. आमच्या गावात एक बाई खुरपायला आली होती, कानात हेडफोन घातले आणि खुरपूला आले. मी म्हणलो काय आहे काय आहे? तिने म्हणली नाही गाणं लावले म्हणली डिंकची का. अरे म्हणलं काय खुरपताना खुरपताना मोबाईल आहे. ज्या मोबाईलमध्ये तुमचा काही हितच नाही, काही फायदाच नाही, ते तुम्ही सोबत घेता. आज सांगतो मी, आमच्या शाळेमध्ये एक मुलगा होता 8वीला, ज्ञानेश्वर महाराज 8वीला मुलगा होता. त्याच्या आईला बोलून घेतलं मी, मला कळतं सगळ्या गोष्टी काय. म्हणलं जागे व्हा, तुमचा मुलगा या ठिकाणी मला त्याच्यात बदल दिसतोय. नाही म्हणली माझा मुलगा सर सोन्या एक उलताय काय सर, त्या तिकडं नवस बोलले होते, इतकं छान पोरग झाले सांगूच नका. मी म्हणलो किती का छान म्हणा, आपण उद्या लय अवघड आहे. आता एक उलते एक झाले, मारता बी नाही गेले हो. आता मास्तराला मारता बी नाही गुरुजीला, तुम्हाला सांगतो. घर लगेच एक उलत एक नवस केलते आणि मारतोय म्हणून लाख रुपये पगार उचलतोय आणि माझ्या लेकराला मारतोय, असं सुरू केले. सांगतोय काय मी, त्या मुलांना पबजीचा गेमचा लागला. ते मुलगा आज 50% कामातून गेलाय. मी सांगतोय काय, मला हे ते बोलायचं नाही, लक्षात ठेवा. परत सांगतोय, एक शिक्षिका आमची भगिनी, शिक्षिका भगिनी, तिला रील्सचा नाद लागला. रील्स इतका ती टिकटॉकच्या काय ती रील्स करू लागल्या, उड्या मारू लागल्या, गायन करू लागल्या. त्या शिक्षिका का झाल्या माहिती आहे का? लक्षात ठेवा. नाव सांगत नाही, नसता गुरुजी नाव सांगितले म्हणून जातात तिकडे बघायला. जर तुम्हाला जायचं असेल तर सावली हॉस्पिटलला तुला जावा, येड्याचा दवाखाना आहे, तिथे त्याची नोंद आहे. गेल्या ते रील्स करू लागल्या, उड्या मारायच्या. नवरा आला की अहो इकडे या, मला रील्स करायच्या. टुबुक कुण्या उड्या मारायची, बघा म्हणायची, रील्स करा म्हणायची. असं करता करता त्या शिक्षिकेच्या मनपटलावरती तो मोबाईलचे त्या ठिकाणी एक प्रकारचा मेंदू आणि मोबाईल एक झाला. आणि मोबाईल आणि मेंदू शेवटी एकही मिनिट राहू शकत नव्हती आणि ती बाई वेडी झाली. 1 लाख पगार उचलणारी बाई मोबाईलच्या नादाने येडी झाली. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो का समाजात मोठी समस्या आहे. मला थोडंसं लांब जायचं नाही, अभंग सोडायचं नाही, पण सांगतोय काय, तुम्ही जागा व्हावं यासाठी सांगतो. 1 कोटी प्रॉपर्टी, 1 कोटीची प्रॉपर्टी, 1 कोटी पगार, 2 सॉफ्टवेअर इंजिनियर, बायको सॉफ्टवेअर इंजिनियर, नवरा सॉफ्टवेअर इंजिनियर, एका वर्षाला 1 कोटी पॅकेज. दोघंही रायगडला होते, तुम्ही वाचला असाल, रायगडला होते. आणि त्यांना त्या मोबाईलवरती नाद लागला. कोणता माहिती आहे का? जंगली रम्मी खेलो आणि करोडपती बनो. जंगली रम्मी. आणि बायांना कसा असतो माहिती आहे का? थोडासा पैशाचा मोह असतो. इथल्या नाही बरं का, हंचनाळच्या तिकडल्या सांगतोय. आणि इतका मोह असतो, तुमचं सोडून द्या, सीताला मोह होता का नाही? अहो देव समोर आहे, प्रत्यक्ष देव प्रभू रामचंद्र जवळ आहे. आणि प्रभू रामचंद्र जवळ असताना सोनाच्या हरणाकडे सीतेचं मन जावं का?
जावं का सांगा बरं. सीतेचं मन सोन्याच्या हरणावर केलं, देव बाजूला आहे हे कळलं नाही. तसं त्या मोबाईलवरती जंगली रमी खेळो करोडपती बनव. हिनं ह्या बाईनं अगोदर मोबाईल जंगली रमी शिकली, नवऱ्यालाही शिकवली, 1 कोटीची प्रॉपर्टी होती. असं झालं लक्षात ठेवा. सुरुवातीला 50 लाख आले, म्हणजे का गरज आहे म्हणजे एका दिवसात 50 लाख आले. सुरुवातीला तसंच असते बाई, पुन्हा लय अवघड असतंय. असं झालं लक्षात ठेवा की त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, त्या लोकांनी खेळता खेळता नोकरी सोडली आणि रम्मीच खेळू लागले. खेळता खेळता असं झालं की शेवटी सगळी प्रॉपर्टी कमवून पूर्ण त्यांनी त्या ठिकाणी विकून टाकली. शेवटी दोघांनाही आत्महत्या केल्या. 1 कोटी पगार होती दोघाला. मी सांगतोय काय, तुमचं मोबाईल मध्ये तुमचं ध्यान आहे, तुम्ही इथं जागे होता का? इथं जागे व्हा. विद्यार्थी शिकला पाहिजे, टिकला पाहिजे. आता त्याच्यापेक्षा अगोदर आईनं मोबाईल बंद करा, त्याच्यापेक्षा बापानं मोबाईल बंद करा. लेकराला जवळ घ्या, त्याला प्रेमाच्या गोष्टी बोला. एक लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षच राहील नाही. जर तुम्ही स्वयंपाक करता करता माझ्या नवऱ्याची दुसरी बायको मालिका बघत असाल तर मालक घरला नीट येतील का? अहो, पूर्वीच्या महिला एवढ्या सुंदर होत्या, एवढ्या छान होत्या. मी कालच्या एका कार्यक्रमात त्याला ती लावणी म्हणायला सांगितली. झाल्या तिन्ही सांजा वाट पाहती मी ग येणार साजन माझा. अशा महिला म्हणायच्या. आलं की घरात आनंद वाटायचा, जवळ यायच्या. पूर्वीच्या आजी बघा, ह्या म्हाताऱ्याच्या पदर घेऊन बसलेल्या नादर वाटतात. ह्या आज्या सगळ्या पदर घेऊन बसलेल्या बरं का, पूर्वीच्या सांगतोय, आताच्या नाही. आता पदर गेला, टिकली गेली, सगळं गेलं, असं सोडून द्या तिकडं. हे नादर वाटत होतं. ती घरात आली की शांतता वाटायची. आता हे नाही ते नाही, सगळं असून देखील नाही म्हणजे तुम्हाला काहीच नाही. सांगतोय काय, जागे व्हा. आणि जागे होण्यासाठी काय करावं लागल, एक लक्षात ठेवा. तर तुमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असलं पाहिजे, भागवत असलं पाहिजे, त्याचं पारायण झालं पाहिजे, ते वाचलं पाहिजे. या वाचण्यानं काय होईल तर तुमचे मुलं हे चांगल्या मार्गावर राहतील, सन्मार्गावर येतील आणि तुमच्या कुळाचा आपोआप उद्धार करेल. पण केव्हा? जेव्हा तुमचे मुलं गीता भागवत श्रवण करतील, अभंगाचं. गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, मूळ कन्या पुत्र होती रे सात्विक, मूळ कन्या पुत्र होती रे सात्विक, मूळ कन्या पुत्र होती रे सात्विक, मूळ कन्या पुत्र. मग जगद्गुरु तुकोबाला सांगतात, ते सात्विक मुलं काय करतात की गीता भागवत याचं अखंडपणे चिंतन करतात, स्मरण करतात, वाचतात. काय कळतं ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर, काय कळतं गाथा वाचल्यानंतर, काय कळतं त्या ठिकाणी भगवद्गीता वाचल्यानंतर. एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्ञानेश्वरीची वही काढा, संत कबीराचे दोहे काढा, माणसाला जीवन जगायला शिकवतात. संत ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, सगळ्याच ओव्या आहेत. मी तुम्हाला सांगतो 2-3 ओव्या. जेत जेत संपत्ती आणि दया, दोन्ही वसती माझ्या ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी. त्याला श्रीमंत म्हणावं. जे संपत्तीवान आहेत परंतु त्याच्याजवळ दया आहे. म्हणून जे माणसं संपत्ती आहेत, ज्या माणसापाशी पैसे आहेत, त्या माणसाला संत ज्ञानेश्वर महाराज वाचायला सांगतात, वागायला सांगतात. बाबा तुझ्याजवळ दया ठेव. जर तुझ्याजवळ संपत्ती आहे आणि दया जर राहिली का नाही तर तू दुसरा तिसरा कोणी नाही होऊन तो प्रत्यक्ष ईश्वर आहेस. मला सांगा, मग आता जे लोक संपत्तीवान आहेत त्या लोकांपाशी दया आहे का? आहे का दया? आहे का दया? सांगा मला. जर मग त्याला जर देव व्हायचा असेल तर त्या माणसानं ज्ञानेश्वरी काढावं, गीता भागवत. त्याला श्रीमंत होता येतं आपोआप. कबीराचा दोहा आहे. माझा आवाज थोडं काल जास्त बोलल्यामुळे चलना गेला, आधीच स्वराचा प्रॉब्लेम. अन्यात असा, बडा हुआ तो क्या हुआ, जैसा पेड़ खजूर, पंखी को छाया न मिले, फल लागे अति दूर, कबीरा फल लागे अति दूर. कबीरा
कबीराचा दोहा आहे. पेड खजुराचं झाड असतं, खजुराचं, त्याला खजूर लागतात आणि ते खजूर असे असतात पक्षालाही खाता येत नाहीत, माणसाला खाता येत नाहीत. पक्षाला तर वर जाता येतच नाही, त्याची सावली बी मिळत नाही का, त्याच्यावर तेवढ्यावर जाऊ शकत नाहीत, जाताव तर काटे आहेत. मग असे काही माणसं ह्या कुसाच्या पेंडचं खजुराचं झाड आहे का नाही, असे काही श्रीमंत लोक आहेत. त्याचा गरिबाला फायदा नाही, त्याचा प्राणी मात्राला फायदा नाही. म्हणून त्या माणसाने काय केलं पाहिजे की दया क्षमा शांती तेथे देवाची. हे दया कुठं शिकतं? तुकोबाऱ्याची गाथा खडा तुम्हाला कळतं. जीवनात मान मागू नये, मान मागणारे लोक अपमानित होतात. मान अपमान दोहे अवघे गुंदोनी किंवा रडोनी या मान कोण मागता भूषण, देवे दिले तरी गोड राहे रुची आणि कोड, ठेविले अनंते तैशेची राहावे आणि चित्ता सुद्यावे समाधान. हे कुठं कळतं हो? कुठं कळतं? हे भगवद्गीतेत कळतं, हे गातेत कळतं, हे ज्ञानेश्वरीत कळतं. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. चिंतन असं झालं पाहिजे की चिंतने चिंतने तद्रुपता. माऊली तुम्हाला मी काय केलं माहिती आहे का? माळ दिली काढून गळ्यातली, समजा 108 मणी आहेत, तुम्ही काय करा, जप करा. खरं सांगतो, माऊलीनं खरं सांगायचं बरं का. आता त्याने बी परमार्थातले, मी बी परमार्थातले. त्यांना 5 मिनिट वेळ देतो मी काढून माळ. त्यांना 108 मणी मोजायला लावलं आणि 108 मणी मोजायला लावले आणि माळ काढून घेतलो मी परत माझ्याकडं. आणि परत त्यांना काय केलं माहिती आहे का? 500 रुपयाचं एक 100 नोटाचं बंडल दिलो. माऊली आता मोजा. माऊली मोजायला सुरुवात केली. माऊलीने माळाचे मणीही मोजले आणि 500च्या नोटाही मोजल्या. माऊली खरं सांगा, तुमचं ध्यान कुठं लागलं? कुठं लागलं सांगा बरं? नाही, तुम्ही जर साधक असाल तर काय भागत नाही. सगळ्यात जास्त लक्षात ठेवा, 500च्या नोटा मोजताना तुम्ही जेवढं लक्ष देऊन मोजता तेवढं खरं सांगायचं, माळ जप करताना मोजता का? कळू शकता का? नाही ना. मग माझं तेच आहे, लक्षात ठेवा. माझं जिथं लक्ष जायचे तिथं जात नाही आणि जिथं जायचे तिथं त्या ठिकाणी लक्ष जातं. म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात, बाबा तुला जर जीवनात तुझा उद्धार करायचा असेल तर तुझ्या घरामध्ये ज्ञानेश्वरी ठेव, तुझ्या घरामध्ये गीता भागवत ठेव आणि सतत देवाचं चिंतन ठेव. चिंतनानं काय होतं तुम्हाला माहिती आहे का? उपमन्यू काय झाला? दुधाचा सागर उभा केला. उपमन्यू काय होता? सांगतोय काय चिंतनाचं? उपमन्यू काय होतं लक्षात ठेवा, की उपमन्यूची आई त्याला त्या ठिकाणी दूध द्यायची म्हणून पीठ कालवायची आणि पीठ कालवून त्या ठिकाणी बाळा दूध पे म्हणायची. उपमन्यू दूध प्यायचा. उपमन्यूला पिठाचं पाणी हेच दूध वाटायचं. एके दिवशी शाळेतल्या मुलासोबत किंवा गुरुकुळातल्या मुलासोबत काय केला, उपमन्यू चांगल्या एका श्रीमंताच्या घरी गेला आणि श्रीमंताच्या घरी गेल्यावर तिथं आपलं दूध होतं. कोणतं माहिती आहे का? काजू बदाम मनुकी टाकून मसाला दूध दिलं होतं आणि उपमन्यूला प्यायला दिलं. उपमन्यूला दूध प्यायला दिल्यानंतर काय झालं लक्षात ठेवा, की उपमन्यू त्या ठिकाणी मित्राला विचारतो, अरे हे काय आहे? त्याने म्हणते ते दूध आहे. इथं चूक झाली, माझी आई तर असलं दूध देत नाही आणि तू तर म्हणतो असं दूध आहे. त्या ठिकाणी दूध प्यायला उपमन्यू घराकडे आला आणि आईला सांगितलं, आई मला दूध प्यायचे, मला दूध करून दे. आईनं घरातलं पीठ काढलं, पाणी टाकलं, कालवलं आणि उपमन्यूला दिलं. उपमन्यू दूध पिऊ लागला. दूध पित असताना, आई तुम्हाला आतापर्यंत फसवलीस. जगातली पहिली माता आहे जी की स्वतःच्या लेकराला फसवते. अरे बाळा, खरंय, तू श्रीमंताच्या घरी गेला होतास आणि तिथं दूध मिळालं. तुला दूध प्यायचे ना? माझ्यापाशी दूध नाही, माझ्यापाशी गरीब आहे, माझ्यापाशी पैसा नाही, मी तुला दूध आणू देऊ शकत नाही. तुला दूध प्यायचे ना? लक्षात ठेव, जा त्या विठोबाकड, जा त्या देवाकड आणि त्या देवाचं चिंतन कर, तुला आपोआप दूध मिळेल. उपमन्यू देवाकडे जाऊ लागला. चिंतन एवढं केला, अखंड चिंतन देवाला प्रगट व्हावं लागलं. बोल काय पाहिजे? त्यावेळेस देवाने सांगितलं, मला काही नको, मला दूध पाहिजे. उपमन्यूला देवाने काय दिलं? दुधाचा सागर. कशामुळे दिला? अखंड चिंतन. कळलं का? विठोबा संत कबीराची बायको तुलसीदास नावाच्या
थोडंसं प्रकरण वेगळं आहे, सांगायचं नाही मला, ते माफी मागून सांगतो तेवढा मी मान नाही. तुलसीदासाच्या घरी गेली होती. कशाला गेली होती? जे अभ्यासक आहेत त्यांना माहीत असेल. संत आले होते घरी, खायला काही नव्हतं, म्हणून त्या तुलसीदासाकडे गेली ती. तुलसीदासानं काम मागितला आणि काम मागत असताना, देवा मी आतापर्यंत अशी चूक कधीच केली नाही, माझ्या हातातून चूक झाली नाही, हे मला बट्टा नको म्हणल्यानंतर देव प्रत्यक्ष उभे राहिला. का? तयाच्या चिंतने. अखंड चिंतन सुळाचं पाणी झालं. अखंड चिंतन, कळलं का? मग एवढं चिंतन आपण केलं पाहिजे. तर चिंतने चिंतने तद्रूपता ह्या गोष्टी वाल्या कोळी वाल्मिक ऋषी झाला. का? राम राम म्हणण्यामध्ये एवढं चिंतन केला, एवढं चिंतन केला. मरा मरा म्हणणारा राम राम म्हणू लागला. आणि रामानं कसं चालावं ते अगोदर, जन्माच्या अगोदर वाल्या कोळ्याने लिहून टाकलं. अखंड चिंतन. मी सांगितलं, समजलं तुम्हाला? हा आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणाचा भावार्थ. जर असे सगळे लोक या ठिकाणी मला भेटले, ज्याचं हित जागे झाले, हित झाले, त्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी असे मुलं जन्मले की संत ज्ञानेश्वर जन्मले, संत तुकोबाराय जन्मले. त्यांनी काय केलेले आहे की गीता भागवत श्रवण केलेलं आहे, झालेलं आहे, गायन झालेलं आहे. सर्वांचं टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करा. असो, कीर्तनाचा भावार्थ माझ्या बुद्धीला, माझ्या विचाराला, माझ्या अभ्यासाला जसं सांगितला तसं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 11 वाजलेले आहेत, सप्त्यातलं कीर्तन आहे, थोडासा विचार केला पाहिजेत, म्हणून त्या ठिकाणी मी भावार्थ संपला असं या ठिकाणी सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जर मी सांगितल्याप्रमाणे जर माणसं भेटले तर त्या ठिकाणी परी माझ्या दैवा, म्हणजे त्यांची सेवा या ठिकाणी मला घडो, असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. कीर्तन संपलेलं आहे. थोडंसं या ठिकाणी तुमचे फक्त 5 मिनिट घेतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. का? तर मी एक लक्षात ठेवा, समाजामध्ये जीवन जगत असताना माझ्यावर 2 जबाबदारी येतात. एक म्हणजे शिक्षक आहे मी, मला एका खांद्यावर, उजव्या खांद्यावर ज्ञानाची जबाबदारी आहे आणि इतर डाव्या खांद्यावर मी परमार्थाची जबाबदारी घेऊन फिरतो आहे. का? पहिलं माझं काय आहे? कर्तव्य म्हणजे लेकरांना शिकवणे. शाळेतले लेकरं ऐकतात, ते शिकतात, मोठे होतात. समोर बसलेली एक ऐकूयात का नाही मला माहीत नाही. एवढे 32 वर्ष 33 वर्ष सेवा झाले, किती ऐकली तो भाग वेगळा, मला तिकडं बोलायचं नाही. का? समाजामध्ये पाहतो, लक्षात ठेवा की आज ज्या आईवडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, ते आईवडील आज आपल्या हिंदू धर्मातले वर्धाश्रमात आहेत. हे मला या ठिकाणी पाहता क्षणी खूप दुःख वाटतं. अरे, ज्या लोकांनी तुमचा त्या ठिकाणी लहानपणी शेंबूड असेल, घाण असेल, घाण कधी कधी त्याला कळत नव्हतं, असं करायची, तोंडात जायची, ती तोंडात गेलेली घाण तुमची आई सहन करायची. तीच आई आज जर वर्धाश्रमात दिसली तर दुःख वाटतं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माये बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले, परब्रह्म भेटेले, तैसा होई सावधान, हृदय धरा नारायण. आणि तुका म्हणे, माये बापे अवघे देवाचीच रूपे. आणि तेच मायबाप जर तुम्ही वर्धाश्रमात ठेवत असाल आणि असे सत्य जर करत असाल, मला वाटत नाही की तुम्हाला ते आई वडील किंवा ते देवच त्या ठिकाणी तुम्हाला माफ करेल. का? ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, परंतु माती आड गेलेली आई पुन्हा दिसणार नाही. अरे, आई आई असते. आ म्हणजे आत, ई म्हणजे ईश्वर, जिच्यामध्ये ईश्वर ओतप्रोत भरलेला आहे, ती म्हणजे आई असते. तीच आई आज दुःखी आहे, लक्षात ठेवा. त्या आईचा तुम्ही त्या ठिकाणी सांभाळ करावं, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. लेकराला शिकवताना आईवडिलांनी थोडंसं सावध राहा. मी आज पाहतो आहे, त्याला तेवढं त्या ठिकाणी एक प्रकारचं असं मोबाईल हातात देऊन किंवा सगळ्या गोष्टी पुरवून त्याला एक प्रकारचं तुम्ही ॲटिट्यूड त्याची बनवू नका. आज लहान मुलं, महाराज धारूरमध्ये आपल्या फक्त बाजारातून आईनं 50-100 रुपयाचा चप्पल आणायनी मग त्या पोरानं फाशी घेतलं. दुसरीचं पोरगं शाळेत शिकणार, लक्षात ठेवा. असे मुलं तुम्ही बनवू नका. थोडंसं त्याला संघर्ष करू द्या, मैदानावर खेळू द्या, लगेच देऊ नका. लगेच दिलं की ते मुलं त्या ठिकाणी शीघ्रकोपी बनतात आणि उद्या तुम्हाला आज घरात नसताना तुमच्या घरातून ती मागून घेऊन जातात. त्याची कारणं आता असं आहेत. म्हणून मायबापाने त्या गोष्टी जागा करा. थोडंसं धर्माचं लक्ष द्या. धर्म, आई, वडील आणि समाजामध्ये थोडंसं मोबाईल त्या ठिकाणी आता बाजूला ठेवा. काल पुलवामा, आपलं काय पुलवामा इथं मोठी दुर्घटना घडली, लक्षात ठेवा. आतंकवादी आले आणि धडधड गोळ्या धाडले. गोळ्या धाडताना त्यांनी विचारले नाही तुम्ही कोण आहात. ते पहिला प्रश्न विचारायचे, तुम्ही कुण्या धर्माचे आहात. जर हिंदू धर्माचं म्हणलं की काही त्याच्या पुढे जाऊन सांगतो, त्याने कपडे काढून बघितले, कपडे काढून माफी मागून सांगतोय आणि गोळ्या घातल्या. तुम्ही मात्र इथं जातीचं राजकारण करता, तुम्ही मात्र इथं धर्माचं राजकारण करता, तुम्ही मात्र इथं काय करता, एक प्रकारचं भावभावकीचं राजकारण करता. इथं थोडंसं जागं व्हा, इथं जागा व्हा. थोडं धर्माचे कामे करा. धर्माचे पालन करणे
अशा प्रकारच्या अनेक गोष्टी सांगायच्या आहेत. आपल्याकडे वेळ नाही आणि आपण वेळेचा उपयोग करणारा, मित सदुपयोग करणारा आहे. तुकोबाऱ्या सांगतात, शिंक जांभळी खोकला आणि तितुका वेळ वाया गेला. एवढा अमूल्य वेळ तुम्ही माझ्यासाठी देऊन आला, त्याच्यामुळे तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. ज्यांनी मला ही सेवा त्या ठिकाणी दिली, ती बिरादार पाहुणे कंपनी असेल, त्यांचंही या ठिकाणी आयोजकाचं, संयोजकाचं खूप खूप स्वागत करतो. माझ्यासारख्या पामराला, अज्ञानाला त्या ठिकाणी तुम्ही सेवा घडून आणलात. खरं तर बोलण्याची कॅपॅसिटी नव्हती, सांगा वाटत होतं की राहू द्या कोणतरी बघा म्हणून, परंतु नवीन चान्स आला ना, आपण कशाला सोडायचा म्हणलं, जाऊ द्या म्हणलं, चला जाऊ, जसं जमलं तसं जमलं. आवाज तर चलतच नव्हता, पण चलला इथं आल्यानंतर काय ते देवाचे उपकार म्हणा, तो भाग वेगळा. असा आहे गुरुजी लोकांना बोलण्यात सवय असते, ती किती वेळ बोलतात हे त्यांना बी कळत नसतं कधी कधी, म्हणून थोडंसं भानावर येऊ म्हणून भानावर आलो. असंच एका महिलांचा कार्यक्रम होता, महिला बचत गटाचा, सध्या ते लय पेवात आहे. महिला बचत गटाचा कार्यक्रम होता, तिथं बोलायला गेलो, गुरुजी छान बोलतात म्हणून बोलवले. इतकं बोलू लागलो, सांगूच नका. 1000, 2000, 5000 महिला होत्या आणि 100 पुरुष होते त्यांना आणणारे. ती 5000 महिला बी उठून गेल्या, ते 100 असणारे 200 लोक बी उठून गेले आणि 2 मात्र लोक तिथं राहिलेले होते, फक्त 2. आणि माझ्याकडे येत होते आणि त्यांच्या हातात 2 काट्या होत्या, दंडुकं होते, दंडुकं काय होते, दंडुकं होते. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी लक्षात ठेवा, ते समोरून येत होते, मी त्यांच्याकडे बघत होतो. आता म्हणलो काही खरं नाही, इतका वेळ पहिलं का घेतलास, तुला का कळलं नाही? आता कळालं की दंडुके होऊन मारायला आलेले आहेत, मारायला आलेत. हे कळल्यानंतर पुन्हा माझ्या लक्षात आलं, जवळ आले त्यांनी, म्हणले सर, म्हणले तुम्हाला मारणार नाही, म्हणले तुम्हाला मुळातच मारणार नाही, पण तुम्हाला इथं जन कोणी बोलवले की नाही त्याला मात्र सोडणार नाही. म्हणजे आयोजकानं मला बोललेलं आहे, त्याच्यावर अशी वेळ मी मुळातच येऊ देणार नाही. वेळेचं भान ठेवतो. पुनश्च एकदा सुंदर असं नियोजन आहे आणि या नियोजनामध्ये तुम्ही सर्वजण उपस्थित झालात. मुलींनो, खूप अभ्यास करा. आज भारतामध्ये पहिली मुलगी महिला आलेली आहे, दुबे नावाची. काल आपलं ह्याचा निकाल लागला UPSचा. मुली अभ्यास करतायत, मुलांनी थोडं लक्ष द्या. काही दिवसानं मुली मुलाकडच्या घरी बघायला येतील आणि म्हणतील तुला काय जमतंय काय नाही. दिवस येतात महाराज, दिवस येतात. पहिलं काय करतो ते माहिती आहे का? लग्न झाला का त्या मुलीला जर बोलायचं असलं त्या सुनला, तर तिला एकटीला जाऊन बोलावतं. सासरा बोल देत नव्हता, सासू बोल देत नव्हता. म्हणजे सून घरात असली, तिचा बाप आला ना, तर शेतामध्ये आडवं जाऊन बोलायचा. बाप आणले 100 रुपये दिले ना, त्या पोरीचा बाप त्या ठिकाणी, त्या पोराचा बाप तिचे पैसे काढून देता. आज पोराचा बाप घरात आहे का? सुनाच्या पुढं आहे का पोराचा बाप घरात? दिवस येतात. पहिलं 10-10 लाख हुंडी घेतले, मीच 5 लाख घेतले, मला 2 पुरी झाल्या. होती आता. हे असं असतं, लक्षात ठेवा. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मला, की मुलीचे दिवस आलेत, मुली अभ्यास करतायत. मुलं अभ्यास करू नका, मुलीला अभ्यास करा. मुली अभ्यास करत आहेत आणि करू नका म्हणून तुम्ही त्या मोबाईलच्या नादी लागू नका. काही लोक करू नका अभ्यास, मोबाईल बघा म्हणलेत, परंतु अभ्यास करा, पुढे जा. का? संत ज्ञानेश्वर सांगतात, अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझी ठाई अभ्यासाशी मिळे. जगातली प्रत्येक गोष्ट अभ्यासाने मिळते, हे जगद्गुरु संत ज्ञानेश्वर सांगतात. त्याच्याही पुढे जाऊन असाध्य ते साध्य करिता सायास कारण तया अभ्यास तुका म्हणे. मंजिले उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होते हैं. पंखों से कुछ नहीं होता यारो, हौसले से उड़ान होते हैं, हौसले से उड़ान होते. आणि हाच हौसला तुम्ही बुलंद करा. आणि तुमच्या जीवनात तुम्हाला जर चांगलं कमवायचं असेल तर ते ज्ञान आहे. सौंदर्याच्या पुढं माणसं म्हणतात फिकं पडतात, पण सौंदर्य काम करत नसतं. ज्ञानाच्या पुढे सगळं जग फिकं पडत असतं. म्हणून मुलींनो, मुलांनो, ज्ञान कमवा. ज्ञानाशिवाय गत्यंतर नाही. आज तुम्ही ह्यांना 2 पैसे देता, मला 2 पैसे देता, ज्ञान आहे म्हणून देता. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, आणि तरीच महिमान येईल कळू. एवढा सुंदर पकवाज वाजवला, एवढे सुंदर गायन केले. लक्षात ठेवा. का? तुका म्हणे अंगे व्हावे ते बोल अगोदर अंगीकारले, तवा थाप बाहेर पडली. ते स्वर अगोदर गळ्यामध्ये रोलवले, वाहत गळ्याप्रमाणे, पाण्याप्रमाणे. त्या ठिकाणी त्यांनी स्वर सकाळी उठून लावला, म्हणून त्यांचा स्वर सुंदर वाटला. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, आणि तरीच महिमान येईल कळू. तेव्हाच महिमा कळतो. म्हणून आजही मुलींनो, मुलांना अभ्यास करायला लागा आणि अभ्यास करा, मोठं व्हा, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. जाता जाता शेवटचा सल्ला देतो. सप्त्यामध्ये पुढच्या वर्षी बोलवा, न बोलवा आता काही गरज नाही. समजा एकदा झालं बस झालं, लय बोलवणे येते. जाताना एकच करा, ह्या वर्षी तुम्हाला आतापर्यंत एवढी सप्ती झाली, कुण्या महाराजांना सांगितले का नाही मी सांगतो. एवढंच करा, समाजामध्ये राहत असताना तुमच्यामुळं कुणाला त्रास होईल, फक्त असं वागू नका. जगात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. का कमळावरी भ्रमर, पाय ठेवितो हळुवार,
आणि कुचंबले केशर या शंका. ज्ञानेश्वर महाराज सांगतात तो भुंगा आहे भुंगा. त्या कमळाच्या झाडावर जातो, पण त्या कमळाच्या झाडातला मकरंद सेवन करत असताना त्या कमळाच्या पाकळीला देखील त्रास होऊ देत नाही, ते त्या भुंग्याला कळतं. मग 2 डोळे, 2 हात, 2 पायाच्या माणसाला का कळू नये हो? म्हणून आज सप्त्यात माझ्याकडून अभ्यास घेऊन जावा वर्षभराचा. सुननं सासूला त्रास होईल असं बोलायचं नाही, लोकांनं बापाला त्रास होईल असं वागायचं नाही. समाजात माझ्या वागण्यामुळं, माझ्या बोलण्यामुळं कधीच कुणाला त्रास होणार नाही असं मी वागेन वर्षभर. आणि वर्षभर असं वागल्यानंतर काय झालं ते मला येऊन सांगा. हे तुम्हाला कुठंच सांगायची गरज नाही. तुमचा अंतरात्मा जाणतं मी त्रास कुणाला दिलो नाही म्हणून मला त्रास झाला नाही. त्रास तुम्हाला तेव्हाच होणार नाही जेव्हा तुम्ही कुणाला देणार नाही. म्हणून सांगतो, असो मी जास्त वेळ घेत नाही आणि तुमच्या ह्या गोष्टीत बदल व्हावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.